एरंडोली येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर जानवी देवी मंदिर परिसरात भाजप नेत्या सुमनताई खाडे यांच्या उपस्थितीत महिलांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीत महिलांनी आपल्या विविध समस्या मांडल्या असता सुमनताई खाडे यांनी त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले। यावेळी छाया मोरे यांनी बोलताना भावनिक शब्दात सांगितले की पूर्वी जानवी देवीच्या मंदिराकडे जाताना महिलांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागायचा, मात्र सुरेश भाऊ खाडे यांनी पूल बांधून हे काम पूर्ण केलं। त्यामुळे एखाद्या देवाचे उपकार जसे असतात तसेच भाऊंचे उपकार आमच्या गावावर आहेत। अशा काम करणाऱ्या माणसाला विरोध का करायचा, असे मत त्यांनी व्यक्त केले। या बैठकीदरम्यान एरंडोली गणातून पंचायत समिती निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या छाया मोरे यांनी अखेर आपली उमेदवारी मागे घेत सुमनताई खाडे यांच्या हस्ते आज अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। यावेळी बोलताना तानाजी पाटील म्हणाले की जनतेची सेवा केली त्याच्या पाठीशी उभं राहायचं का नको, ते उद्योग करणारे व्यक्तीच्या ओबरायचं याचा निर्णय जनतेने घ्यायचा असल्याचं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमास एरंडोली जिल्हा परिषद गटाच्या भाजप उमेदवार जयश्रीताई पाटील, एरंडोली पंचायत समिती गणाच्या उमेदवार मनीषा पाटील, तानाजीराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। म्हणतं की बघत लोक जवळ करतायत, एवढी आपली किंमत मोदींमुळे वाढली आहे। तर खरंच मोदी स्त्रियांसाठी खूप कामं करतात, तुम्ही बघितले नाही। आणि ज्याचे लाडके बहीणचे पैसे नाही मिळाले त्यांचं आपण अंगणवाडी शिक्षक आहेत त्यांच्याकडे तुम्ही अर्ज भरा, ते पण काम तुमचं होऊन जाईल। त्याच्यात काहीतरी त्रुटी असल्यामुळं कोणाकोणाचं मिळत नाही आहे। तर मुद्द्याचं बोलते की कमळ हे चिन्ह आहे, 2 उमेदवार आहेत आपले, त्यांना तुम्ही खरंच भरघोस मताने निवडून द्या ही इच्छा तुम्हाला मी प्रकट करते। आणि नवीन वर्षाच्या संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते। सेवा केली की प्रत्येक माणसाच्या पाठीमागे आधार देण्याचं काम आम्ही केलं। आमच्या गाडीतनं कोरोनाचं पेशंट न्यायचं, आणायचं, त्यांना दाखवायचं, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या। मला सांगायला अभिमान वाटतो की आई जानवी देवीच्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं कृपेनं आम्हाला साधं इंजेक्शन सुद्धा घ्यावं लागलं नाही। देवाला कालचे असेल जेणेकरून ह्यालाच कोरोना झाला तर गावाला काय बघणार। त्यामुळं या ठिकाणी एवढं चांगल्या पद्धतीचं कामकाज केलं की म्हणजे कुठे असं तुम्हाला म्हणजे करता आलं नाही। अशा वेळेला अशा माणसाच्या पाठीमागं उभं राहायचं का कधीच कुणाच्या उपयोगाला न येणाऱ्या, कुणाचं मोटर चोड, कुणाचं गाई मसर ओढून आणा, अशा माणसाच्या पाठीमागं उभं राहायचं याचा विचार करायला पाहिजे। आज विरोधकांची प्रचारसभा झाली, त्या प्रचारसभेमध्ये भाऊंच्यावर टीका, अरे एवढी मोठी कामं ज्या माणसाने केली, ज्या माणसानं वाळल्यापासून पाय दिला नाही आणि तुम्ही केलं तर काय खिशात घालून केलं का म्हणतात। आतापर्यंत लोकप्रतिनिधींनी जी काही कामं केली तिने काय खिशात घालून केलं का? म्हणजे पैसे खिशात घालून कोणी काम करत नाही, पण फंड आणायची ताकद किंवा फंड आणायची कुवत असते ना, ती काही ठराविक जणांच्या माणसामध्येच असते आणि ते काम आदरणीय भाऊनी केलेलं आहे। आज तर एकतर भातर म्हटलं की म्हैसाळ योजनेचं पाणी सोडलं म्हणजे उपकार केला का? अरे मग म्हैसाळ योजनेचं पाणी भाऊनी सोडून उपकार केला नसला तर तुम्ही तर काय केलंय? मग याच्या पाठीमागं आता किती म्हणजे 2 पिढ्या गेल्या म्हैसाळ योजनेचं पाणी येते म्हणत आणि आता ते पाणी आलं सातत्यानं। याच्या पाठीमागं आम्ही विरोधामध्ये असताना आंदोलन करून आम्हाला पाणी आणावं लागायचं। आता गेली 3-4 वर्ष आमचे आंदोलन पण नाहीत। एवढं भाऊ म्हणजे जरा भाऊनं सांगितले की भाऊ असं पाणी टंचाई जाणवलेल्या, मला चांगलं आठवतं की नागपूरचे अधिवेशन होऊन आल्यानंतर पाणी सोडायचं होतं, पण खटावच्या यात्रेमध्ये मी म्हटलं भाऊ जरा पिकअप आलेलं पाण्याचं काय तर नियोजन बघायला पाहिजे। आपण म्हणले मी नागपूरला जाऊन आल्यानंतर सोडायचा विचार होता, तुम्ही म्हणतात तर आता नागपूरला जायच्या अगोदर पाणी सोडू। म्हणजे एवढी तत्परता दाखवणारा माणूस आज यांच्या सभेला किंवा यांच्या मीटिंगला मी का उपस्थित राहिले, मला आताच कळाले की मी शेताकडून जात असताना मला समजलं की इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे। मी आवर्जून आले। का आवर्जून आले तर मावशी येणार आहेत म्हणून सांगितलं आणि आमच्या लाडक्या जयश्रीताई येणार आहेत, कारण आम्ही 10 वर्ष झालं त्यांच्या संपर्कात आहे आणि ह्यांचं कार्य आम्हाला मुळापासून माहिती आहे। त्यांचं कार्य सांगायला गेलं तर वेळच पुरणार नाही, एवढं ह्यांचं कार्य आहे। आणि भाऊंचं सुद्धा तसंच कार्य आहे। कसं कार्य आहे, आता इथं आपण जानवी देवीच्या मंदिरापाशी बघितलं तर अक्षरशः महिला गुडघ्यापर्यंत पाण्यातून जायच्या। देवाचं दर्शनच आपण घ्यायला भाऊने केलेल्या कामात त्यांना विरोध का करावा? त्यांची कामं इतकी आहेत की त्यांचे उपकार आपण एखाद्या देवाचे उपकार जसे असतात तसे त्यांचे आपल्या गावावर उपकार आहेत, त्यांचे एवढे काम आहेत। मग त्यांच्या कामासाठी एक चांगली व्यक्ती म्हणून, त्यांना सपोर्ट म्हणून मी आज इथं पुढे उभारून त्यांच्यासाठी बोलत आहे। तुम्हाला योग्य वाटतंय, तुम्हाला विचार तुम्ही करा आणि मतदान करावं आणि भरघोस मतानं त्यांना विजयी करावं, एवढी मी सर्वांच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देते, बोलते, आश्वासन